बुकिंग केलेल्याला मिळणार सिलेंडर, मिळणार, मग एक्स्ट्रा घरात थपी लावून ठेव. बटा एखाद्या सिलेंडरचा ब्लास्ट झाला की नाही संगत 2-3 असं मोठा अटंबम फुटन बरं का, असं बुडाखाली एवढे सिलेंडर घेऊन बसून मागच्या 5-6 दिवसामध्ये एक खूप पॅनिक सिच्युएशन पब्लिकमध्ये निर्माण झालेली आहे. आता गॅसच नाही मिळाला तर मग आता स्वयंपाकाचं काय होणार. काही जणांची बुकिंग सक्सेसफुल झालेली नाही, आता गॅस मिळणार नाही, आता गॅस मिळणार नाही, फार अवघड होणार आहे. अथॉराइज्ड मेसेज लक्षात घेता मी काही गोष्टी आज फॅक्ट आपल्या समोर मांडणार आहे. अरे बाप रे बाप, सिलेंडर मिळत नाही आहे, गॅस मिळत नाही आहे, प्रचंड अडचणीमध्ये आलोय सर, आता जेवणाचे वांदे निर्माण झालेत, किचन सध्या रुसलेलं आहे. बेटा घाबरू नकोस, लक्षात घे, थोडं संयमानं घे. आता सध्या जग ज्या ट्रान्झिशन मधून जाते लक्षात घ्या, तर ते परिस्थिती त्या ठिकाणी बिकट आहे. तू भारत देशामध्ये राहतोयस, तुला कुठलंही टेन्शन घेण्याची गरज नाही. यू आर सेफ अँड सेक्युअर्ड. ओके, त्यामुळे तुला ही चिंता करण्याची गरज नाही, लक्षात घ्या. परंतु गॅस मिळत नाही आहे ना, सध्या अडचणी आहेत, सध्या बुकिंग होत नाही आहे सर, काय करावं काही कळायला तयार नाही आहे. ओके ना, तर अशा लोकांसाठीच आजचा व्हिडिओ आहे बेटा, लक्षात घ्या. शेवटपर्यंत माझ्या सोबत राहा. या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी आहे ज्यांना असं वाटतं की सध्या मला सिलेंडर मिळत नाही आहे, घरचा गॅस संपलेला आहे, कशामुळे झालेलं हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. काय झालेलं आहे लक्षात घ्या बाबांनो, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये जे युद्धाची तणावग्रस्त परिस्थिती सध्या सुरू आहे, या तणावग्रस्त सिच्युएशन मध्ये ओके अमेरिका जे काही चळवळ बाकी काय भानगडी करत आहे त्याला थोडंसं बाजूला ठेवा, फाटा द्या त्या गोष्टीला. परंतु याचा इम्पॅक्ट हा आपल्या गल्लीपर्यंत पोहोचलाय, नक्कीच पोहोचलेला, आपल्या शहरापर्यंत आणि आता आपल्या घराच्या किचन पर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे. याचा हा डायरेक्ट इफेक्ट मला म्हणायचं नाही आहे, पण त्याचे साईड इफेक्ट मात्र आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि याचा परिणाम काय झालेला आहे की आपल्याकडे, कारण प्रामुख्यानं जे काही मिनरल ऑइल आहे किंवा तेल वगैरे आहे आपण तिकडनं आयात करतो, त्याचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करतो आणि त्याच्यापासून गॅस वगैरे ऑब्टेन करतो, मिळवतो, तो सिलेंडरमध्ये भरून आपल्या सगळ्यांच्या घरादारापर्यंत किचनपर्यंत पोहोचतो. परंतु आता मागच्या 5-6 दिवसामध्ये एक खूप पॅनिक सिच्युएशन पब्लिकमध्ये निर्माण झालेली आहे आणि त्या पॅनिक सिच्युएशनमध्ये असं वाटू लागलेल्या लोकांना की आता गॅसच नाही मिळाला तर मग आता स्वयंपाकाचं काय होणार, स्वयंपाक नाही झाला तर आमच्या पोटाचं काय होणार. असा पोटा पाण्याचा प्रश्न नाही, पोटा गॅसचा प्रश्न, पोटातल्या गॅसचा नाही, ठीक आहे. तर हा प्रश्न आता सध्या सगळ्यांना जनरली भेडसवत आहे. काही जणांनी बुकिंग करण्याचा प्रयत्न केलाय, पण बुकिंग केल्याच्या नंतर सुद्धा त्यांना सिलेंडर मिळालेलं नाही, किंवा काही जणांची बुकिंग सक्सेसफुल झालेली नाही, त्यांना पुढची डेट त्या ठिकाणी कंपनीनं दिलेली आहे. बेटा अथॉराइज्ड मेसेज लक्षात घेता मी काही गोष्टी आज फॅक्ट आपल्या समोर मांडणार आहे. तसं आपल्यापैकी बऱ्याच जणाला गव्हर्नमेंटचा अथॉराइज्ड मेसेज आलेला असेल. घाबरू नका की गॅसची कमतरता वगैरे असा कुठलाही इश्यू झालेला नाही. पॅनिक होऊ नये, घाबरून जाऊ नये, असा दिलासा देणारा मेसेज आपल्याला शासकीय यंत्रणेकडून मिळालेला आहे. पण तरी सुद्धा मग हे असं का झालेलं आहे, सध्या अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली आहे की ज्याच्यामुळे आम्हाला सिलेंडर मिळत नाही आहे, जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय MG सायन्स सिम्प्लिफाईड अँड को एज्युकेशन या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांच्या उपयोगाचा व्हिडिओ असल्यामुळे शेअर करायला अजिबात विसरू नका. तर लक्षात घ्या गंमत काय आहे, गॅसचा तुटवडा वास्तव की भीतीमुळे निर्माण झालेली समस्या. टायटलच मी अशा पद्धतीने दिलेलं आहे, लक्षात घ्या. गॅसचा तुटवडा वास्तव आहे, रिअलिस्टिक आहे का ते एक पब्लिक फिअर आहे, लोकांमध्ये त्याच्याबद्दल भीतीचं वातावरण निर्माण झालंय का भीतीमुळे ही समस्या निर्माण झाले हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. सध्या काय झालेलं आहे बघा, अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर मिळण्यास उशीर होत आहे. यस, करेक्ट आहे. अनेक ठिकाणी म्हणजे काय, अगदी माझ्या घरापर्यंत हे सगळं येऊन पोहोचलेलं आहे. गॅस सिलेंडर मिळायला अडचण होत आहे किंवा उशीर होत आहे हे बरोबर आहे, मात्र कायम लक्षामध्ये ठेवा प्रत्यक्षात सिलेंडरचा पुरवठा आधी सारखाच आहे. मी या ठिकाणी थोडंसं याला हायलाइट करतोय, लक्षात घ्या. प्रत्यक्षात सिलेंडरचा पुरवठा आधी सारखाच आहे, परंतु काय झालंय, पुढे गॅस मिळणार नाही या भीतीमुळे, ऍक्च्युअली असं काही नाही आहे, पुढे गॅस मिळणार नाही या भीतीमुळे अनेक लोकांनी ओव्हर बुकिंग केलेली आहे. काय झालेलं आहे, ओव्हर बुकिंग केलेली आहे आणि म्हणून सध्या आपल्याला गॅस सिलेंडर मिळत नाही आहे. म्हणजे झालंय काय हे मी या ठिकाणी एक न्यूमेरिकल एक्झाम्पल घेऊन क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. लक्षामध्ये घ्या, एक उदाहरण देतोय. समजा आपण उदाहरण घेऊया लातूर शहराचं. ओके ना, लातूर शहराचं उदाहरण घेऊया. लातूर शहरामध्ये डेली असं समजूया, आपण गृहीत धरूया, इमॅजिन करा की 1000 सिलेंडर दररोज लागतात. किती? 1000 सिलेंडर.
आठवड्यापूर्वीची व्यवस्था काय होती तर 1000 सिलेंडर लातूरला दररोज यायचे सुद्धा, त्यातले कदाचित 950 पर्यंत वितरित व्हायचे आणि सुमारे 50 सिलेंडर जवळपास शिल्लक पण राहायचे, लक्षात घ्या. मग हे शिल्लक राहिलेले सिलेंडर ज्या गरजू लोकांचं बुकिंग करायचं राहिलंय पण जस्ट आताच गॅस संपलाय अशा लोकांना सुद्धा कंपनी देत होती, बरोबर आहे. म्हणजे किंवा ते वितरक जे कोणी असतील ते सुद्धा देत होते. थोडाफार नफा त्यांना एक्स्ट्राचा द्यावा लागायचा याच्यासाठी, कारण आपण तर कुठे इथं प्रॉम्प्ट होतो बुकिंग न केलेली असल्यामुळे. परंतु आपल्याला गॅस मिळायचा, सिलेंडर मिळायचं, स्वयंपाक व्हायचा, अडचणी यायच्या नाहीत. मग आता काय झालेलं आहे, आता असं झालंय का की गॅसचा तुटवडा निर्माण झालाय, ते इस्रायल आणि इराणला गड्डा आला की नाही, त्याच्यामुळं आपल्याला काय सध्या काय गॅस कमी येऊ लागलाय का तर नाही. आता सुद्धा 1000च गॅस सिलेंडर लातूरमध्ये येत आहेत डेली, दररोज आताही तेवढेच गॅस सिलेंडर येत आहेत, लक्षात घ्या. अरे मग आम्हाला गॅस का नाही मिळत आहे हा तुमचा प्रश्न आहे, लक्षामध्ये घ्या. एवढं तर आधीच्या सारखीच आहे तर आम्हाला गॅस का नाही मिळत आहे, तर त्याची गंमत अशी झालेली आहे बघा. तर आधीची परिस्थिती तर लक्षात आलेली आहे, पण आता काय झालं, ही युद्धजन्य परिस्थिती, त्याच्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियावरून हँडलवरनं ह्या लोकांनी काय केले, व्हिडिओ बनवले, रील्स बनवले आणि त्याच्यामध्ये असं अधोरेखित झालेलं आहे, हायलाईट झालेलं आहे की आता गॅस मिळणार नाही, आता गॅस मिळणार नाही, फार अवघड होणार आहे. हे सगळं त्यांनी म्हणजे गरम तवा आहे सध्या त्याच्यावरती या व्हिडिओ बनवणाऱ्याने आपली पोळी शेकून घेतली, ठीक आहे ना. पण त्या त्यांची पोळी शेकली पण इकडं आपली कंबर शेकून निघाली हे त्यांना कळायला तयार नाही. म्हणजे काय झालं आता बघा, लक्षात घ्या. गॅस खरंच काही मिळेल किंवा मिळणार नाही या भीतीमुळे काही लोकांनी काय केलं, घरामध्ये चालू सिलेंडर म्हणजे असताना, चालू सिलेंडरमध्ये गॅस असताना, एखादं सिलेंडर कदाचित शिल्लक सुद्धा असताना त्यांनी काय केलं, येणाऱ्या टप्प्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्यांना गॅसच मिळणार नाही का काय म्हणून त्यांनी आधीच बुकिंग करून टाकलं. मग डेली बुकिंग किती व्हायचे, 900 ते 950 बुकिंग व्हायचे. त्या जाग्यामध्ये म्हणजे जवळपास 1000 गॅस बुक व्हायचे. त्या जाग्यामध्ये आता काय झालं, आता डायरेक्ट 10,000 गॅस बुक झाले. काय झालं, आता 10,000 गॅस बुक झाले, लक्षात घ्या. आणि मग आता गंमत अशी झाली, खरंच या 10,000 लोकांना आज गॅस पाहिजे का, आज सिलेंडर पाहिजे का, नाही ना. याच्यातल्या 1000 लोकांनाच पाहिजे, बाकी जे हे 9,000 लोक आहेत ना ह्यांनी एक्स्ट्रा बुकिंग करून ठेवली आहे. आणि ही ओव्हर बुकिंग झाल्यामुळे कंपनीवर आला लोड, त्यांना बुकिंग जास्त दिसू लागली आणि बुकिंग जास्त दिसू लागल्यामुळं त्यांनी काय केलं, आता सॉफ्टवेअरमध्ये बदल करून टाकला. आधी म्हणजे जसं पटापट बुकिंग व्हायचे, आता त्यांनी काय केलं, तिथं त्यांनी बॅरियर टाकला आणि तुम्ही आता म्हणजे मागे जर तुम्ही समजा एक तारखेला बुकिंग केलेलं असेल तर त्याच्यानंतर 25 ते 30 दिवसाच्या नंतरच तुमची बुकिंग होईल, जे की ऑथोराइज्ड आहे, आधीपासून तेच आहे. एक सिलेंडर एका घराला किमान 25-30 दिवस हा जातो, बरोबर आहे. आणि मग आता कंपनीनं त्या पद्धतीनं प्रोग्राम वाजवून टाकला. मग आता झाला याचा इम्पॅक्ट काय झाला, सिलेंडर लातूरला आधीच्या एवढेच येऊ लागलेले आहेत, परंतु इथं डिमांड विनाकारण वाढली. या 9,000 लोकांच्या घरी ऑलरेडी सिलेंडर आहे, गॅस आहे, याचं शेगडी भर चालायला लागले, तरी सुद्धा ह्यानं बुकिंग करून ठेवलेलं आहे. मग आता नेमकं असं झालं की ज्यांना खरंच गॅस पाहिजे, ज्यांना खरंच सिलेंडर पाहिजे, त्याला मात्र आता मिळणं झालं, त्याची बुकिंग होईना झाली. अडचणीत आलाय तो आता, लक्षात घ्या. बिचारा काय करावं कळेना झालंय. आणि बुकिंग जरी झालं तर वेटिंग वाढलेली आहे. मग आता आलं लक्षामध्ये. त्यामुळे ही कृत्रिम टंचाई आहे आणि याला आपण हाईप दिलाय, आपणच जबाबदार आहोत, लक्षात घ्या. माणसं जबाबदार आहेत ना, गॅसची कंपनी जबाबदार आहे ना, भारत सरकार जबाबदार आहे, लक्षात घ्या. याला जबाबदार आपण आहोत. घरात असताना सुद्धा काही लोकांनी ओव्हर बुकिंग केल्या कारणामुळे ज्या गरजू लोकांना गॅस मिळाला पाहिजे त्यांना मिळत नाहीये, हे मोठं टेन्शन सध्या निर्माण झालेलं आहे. आणि हेच मी या व्हिडिओमध्ये या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाय. ओव्हर बुकिंग नेमकं काय असतं, कशाला म्हणायचं आहे ओव्हर बुकिंग, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे अडचणी कशा निर्माण होतात. मित्रांनो, काय होतंय, जेव्हा गरज नसताना सुद्धा, काय म्हणतोय बघा इथे, गरज नसताना सुद्धा लोक आधीच गॅस बुक करून ठेवतात किंवा एकापेक्षा जास्त वेळा बुकिंग करतात आणि तेव्हा त्याला आपण ओव्हर बुकिंग असं म्हणत असतो, आहे ना. गरज नाही आहे तरी बुकिंग केली, बिना जरूरत के. का तर होती माझ्याकडे चान्स होता, मी बुक करून ठेवलो. अरे बुक करून ठेवलं पण तुला खरंच गरज आहे का पांडू, नाही आहे, पण तू बुकिंग करून ठेवली. मग आता याचं भोग भोगावे लागले दुसऱ्या लोकांना की ज्यांना खरीच गरज आहे. मग आता झालं काय याच्यामध्ये, लक्षात घ्या. तर भीतीमुळे निर्माण झालेली समस्या आहे. सोशल मीडियावर किंवा जे काही अफवा निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे ही कृत्रिमरित्या भीतीमुळे निर्माण झालेली समस्या आहे. लोकांना आता असं वाटू लागलेलं आहे, लोकांना असं वाटू लागलं की पुढे गॅसच मिळणार नाही,
अजिबात नाही. हो, तुम्ही भारत देशामध्ये राहताय, टेन्शन घेऊ नका. आपले संबंध सगळीकडे चांगलेच आहेत. ओके, विनाकारण गल्लीत बसून दिल्लीच्या गप्पा, आंतरराष्ट्रीय राजकारण आपल्या समजच्या बाहेर असतं. विनाकारण आहे की नाही, तर आपण तिथं विनाकारण व्यक्त होतो. लक्षात घ्या, पुढे गॅस मिळणार नाही असं लोकांना वाटू लागलेलं आहे आणि या भीतीमुळे अनेक जण लगेच सिलेंडर बुक करू लागलेले आहेत. अरे बाबांनो, असं काही करू नका. गरजू लोकांना सिलेंडर मिळणं मुश्किल झालंय तुमच्या ओव्हर बुकिंगमुळे. याला कंपनी किंवा गव्हर्नमेंट जबाबदार नाही, हे मी पुन्हा सांगतोय, लक्षामध्ये घ्या. माझा परिणाम काय होतो रे, इम्पॅक्ट काय होतो या गोष्टीचा लक्षामध्ये घ्या बरं. तर काही लोकांकडे विनाकारण जास्त सिलेंडर जमा होतात. आता हेच होणार आहे ना, बुकिंग केलेल्याला मिळणार सिलेंडर, मिळणार, मग एक्स्ट्रा घरात थप्पी लावून ठेव. बटा एखाद्या सिलेंडरचा ब्लास्ट झाला की नाही, संकट 2-3 असं मोठा अटंबम फुटन बरं का. असं बुडाखाली एवढे सिलेंडर घेऊन बसून ठीक आहे ना. तर विनाकारण लोकांकडे जास्त सिलेंडर जमा होणार, खरोखर गरज असलेल्या लोकांना सिलेंडर मिळत नाही आणि वितरण व्यवस्थेवरती अनावश्यक ताण येतो. बरोबर आहे. कंपनीवरती लोड आला, कंपनीनं सॉफ्टवेअर मारलं, बस बोंबलत आता पुढचं महिनाभर म्हणजे तुमचं बुकिंगच होणार नाही. जर आता बुकिंग झालं असेल तर सुरळीत चालू होतं. आपण विनाकारण पॅनिक होऊन हा म्हणजे कारभार करून ठेवलेला आहे, हे लक्षामध्ये घ्या. ओके ना. शिवाय या संदर्भाने नेमकं सामान्य नागरिकांना कुठल्या समस्या फेस कराव्या लागत आहेत. ज्यांना खरोखरच सिलेंडरची आहे ना, स्वयंपाकासाठी गॅसची गरज आहे, अशा लोकांना अडचण झाली. त्यांना मात्र वेळेवर सिलेंडर मिळत नाही आणि त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बाबांनो, समजून घ्या. विनाकारण आपण या गोष्टीला वाढवलेलं आहे, फुगवलेलं आहे विनाकारण, लक्षात घ्या. तर हे थोडंसं गांभीर्यानं घेणं आवश्यक आहे. आपण आता काय करू शकतो याच्यामध्ये, याच्यावरून काय शिकणार आपण. समस्या निर्माण झाली, सोल्युशन तर निघतंयच, त्याच्यात काही विषय नाही. परंतु आपण काय करू शकतो याच्यामध्ये, गरज असेल तरच सिलेंडर बुक करा. खरंच तुम्हाला जरुरी आहे, गरज आहे, अशाच वेळेला सिलेंडर बुक करा. अफवांवरती विश्वास ठेवू नका. इतरांना सुद्धा योग्य माहिती द्या. आलं लक्षामध्ये. पराचा कावळा होऊन जातो आपल्याकडं. तर हे असंच सध्या झालेलं आहे सोशल मीडियामुळं. सोशल मीडियाचे फायदे पण आहेत आहे ना, आणि नुकसान पण आहे, लक्षात घ्या. तर बघा इथं काय झालं, जरा जागरूक नागरिक बना की. हो, खरंच तुमच्या घरी एखादं सिलेंडर असेल भरलेलं तर आता बुक करू नका, थोड्या दिवसांनी बुक करा. म्हणजे मधल्या पॅचमध्ये बाकी गरजू लोकांना मिळेल. प्रत्येक नागरिकानं जबाबदारीनं वागायला सुरू करा बाबांनो. ठीक आहे, जगासाठीच हा काळ खतरनाक आहे, घातक आहे, मान्य आहे मला. तर अशा प्रकारची समस्या आपल्याला टाळता येऊ शकते, हे लक्षामध्ये घ्या. आणि आपण नक्कीच या समस्येतून बाहेर पडू शकतो असं पर्सनली मला वाटतं. मित्रांनो, लक्षामध्ये घ्या. आता मला काय म्हणायचं आहे बरं का या बाबतीमध्ये, की आपण कोणीही विनाकारण जे हाईप झालेलं आहे ना सध्या, तर या विनाकारण घडलेल्या गोष्टीला कोणीही नागरिकांनी घाबरून जाऊ नका. डोंट वरी. गरज नसताना ओव्हर बुकिंग करू नका आणि इतर गरजू लोकांचा सुद्धा विचार करा. अप्पलपोटेपणा काही कामाचा नाही. आवश्यक तेवढाच गॅस आपल्याला घ्यायचा आहे. गॅस काय ताटातून वाटीत घेऊन खात बसायचा नाही, हे लक्षामध्ये घ्या. आलं लक्षात. आता माझी तुमच्याकडनं एक अपेक्षा आहे बाबांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल, आलं लक्षामध्ये, तर तुम्हा मायबाप प्रेक्षकांना माझं नम्र निवेदन आहे. काय निवेदन आहे, की हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जागरूकता हीच समस्येवरची सर्वोत्तम उपाययोजना आहे. मुळातच समस्याच नाही आहे, पण याच्यावरती अवेअरनेस आणणं अत्यंत आवश्यक आहे. तर असा आहे सध्या भारत देशामधला गॅसचा प्रकार. ठीक आहे, म्हणजे ही कृत्रिम आपणच कस्टमर्सनीच निर्माण केलेली स्वतःसाठीची समस्या आहे, लक्षात घ्या. आलं लक्षात. सो एनिवे, नक्कीच तुम्हाला सध्याच्या ज्वलंत परिस्थितीवरती असलेला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, बाय.